संघामध्ये जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. अंतिम फेरीत प्रवेश करेल. 2 दिवसाची स्पर्धा आहे म्हणजे आजच्या गटातला एक संघ आणि उद्याच्या गटातला एक संघ. 4 षटकाचा सामना आहे. सुनील पवार मानेवली यांच्या टोकाकडनं सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज असेल खेळण्यासाठी ते मात्र पाहतोय आपण शाईकला. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला प्रहार धमाका पाहतोय. लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय षटकार. घणाघाती प्रहार याला म्हणतात. समोर कोण आहे हे बघणार नाही. स्लॉट मध्ये चेंडू भेटलाय आणि लॉंगॉनच्या वरतून दूर असा हा षटकार ठोकलाय. खातं उघडतोय निलेश आपल्या स्वतःचं षटकाराने संघाचं सुद्धा खातं उघडतोय. अजून एक धमाका लॉंगॉनच्या वरतून आलाय लागोपाठ दुसरा षटकार. सुनील पवार यांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरुवात करतोय तो निलेश. रायते संघाचा हा स्टार आणि अनुभवी. आणि दुपारी त्यांनी सकाळी उल्लेख केला होता रायते गावाचा टेनिस क्रिकेटचा जर पुस्तक उघडला आपण तर त्या पुस्तकात निश्चित निलेशांचं नाव फ्रंटला आपण पाहतोय. जबरदस्त धमाल आणि कमाल. 2 चेंडूवर 2 षटकार. धावसंख्या 12. हो सकता है. अतिशय उल्लेखनीय कामगिरी करताना पहिल्या 2 चेंडूवर निलेश. सुनील पवार कमबॅक करेल काय. याच पात्र पंच केलंय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आलाय. दणदणी चौकार. पहिल्या 3 मध्ये 16. सुनील पवार मागलं ठरताना पाहतोय आपण या षटकामध्ये परत एकदा. ओ हो हो लॉंगॉनच्या वरतून हा आलाय अजून एक चौकार. एका क्षणी असं वाटलं होतं की आमचे ऑपरेटर सांगतात की झेल आहे की काय. धावसंख्या आता माता पाहतोय आपण तब्बल 20. 2 षटकार 2 चौकार. फ्रंटला आलाय क्लास शॉट ऑफ मॅच. हा फटका चांगला आहे पण धावा मिळतील तर मात्र फक्त आणि फक्त 2. निलेशकडे प्रत्येक फटके आहे. जसा चेंडू तसा पाहिला आपण ऑन द रेसचा फटका होता. धावसंख्या 22. पहिल्या 5 चेंडूवर 22. ज्या प्रकारे रायते संघाने उडवलंय लॉंगॉन च्या वरतून ठोकलाय अजून एक षटकार. सुनील पवारला दिवसातारे दाखवले निलेशाने. ज्या प्रकारे इथं मात्र सुनील पवार यांचा खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या जर पाहिली आपण तब्बल 28.
जनमान चौक राहते यांच्याकडून एक सुवर्ण संधी आलेली आहे. हरीश यांनी जर झेल टिपला, हरीशचं झेल टिपल्यानंतर त्याला मात्र सागर याला 1000 रुपये. जनमान चौक नावच आहे का? व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज उल्हास नदी या एंड कडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर खेळण्यासाठी पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज हरीश यांचा झेल जर सागर यांनी टिपला तर सागर टेंबे यांच्याकडून यांच्यासाठी सज्ज होताना गोलंदाज. चांगला चेंडू, तेवढा सम्मान देऊन फक्त छोट्या बॅटलीचा वापर केला होता, पुश केला होता आणि अतिशय वेगात एक सिंगल. याला म्हणतात पार्टनर कसा असावा, तर तो मात्र हरीश सारखा असावा. पाहिलं की सुनील पवार यांचा खरपूस समाचार पहिल्या षटकामध्ये घेतला होता निलेश यांनी, त्यानंतर मात्र ताबडतोब फटकेबाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं गरजेचं हे सांगतो इथे मात्र हरीश. 6 चेंडूमध्ये 28 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय निलेश. 6 चेंडूमध्ये तब्बल 28, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि जवळपास 3 षटकार ठोकले होते पहिल्या षटकामध्ये. पलटी फटका अफलातून आणि हा शॉट ऑफ डे, आजच्या दिवसातला सर्वात चांगला रिव्हर्स यूचा फटका षटकार. खडे खडे याला रोखणं कठीण आहे. हा रायते गावाची गाईड आहे, डिक्शनरी आहे टेनिस क्रिकेटची निलेशच्या नावाने. चौफेर फटकेबाजी, कमाल आणि धमाल. व्यक्तिगत 34 वर अर्धशतक किती मात्र पूर्ण करेल काय, ज्या प्रकारे लय मध्ये आहे निलेश. चांगला चेंडू होता यावेळेस. टीमची धावसंख्या 35 आणि एकट्याची 34. कल्पना करा, थोडस भविष्य भूतकाळामध्ये जा, ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय. चांगला चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलंय. आता मात्र रिव्हर्स फटका मारल्यानंतर थोडस संघर्ष करताना निलेश, चांगली वापसी करताना गोलंदाज जयेश पवार. पर्यटन विकेट. जयेश पवार सज्ज होताना परत मारा करतोय निलेश साठी. याच पात्र हा फटका पाहतोय आपण मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये चेंडू ठेवला होतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावची मागणी, अतिशय चांगलं तालमेल, 2 धावा सहज कंप्लीट करतोय. या 2 धावीनी इथं मात्र निलेश व्यक्तिगत पाहतोय आपण 34 वर आणि संघात धावसंख्या पुढे सरकते. इथं मात्र धावसंख्या 37, त्यामधून 36 निलेशच्या नावावर. 14 धावीची आवश्यकता असेल 50 धावा बनवण्यासाठी. आलाय हा फटका, फसलाय का पाहायचंय आणि परतीचा प्रवास करावा लागेल. मिडविकेटच्या दोन्ही बाउंड्री लाईन खूप लांब आहेत, यासाठी तुम्हाला लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग ही बाउंड्री लाईन निवड करावी लागेल. धावसंख्या 36. 11 चेंडू मध्ये निलेश यांनी 36 धावाची खेळी साकारली, त्याबद्दल जोरदार टाळ्या. पाहतोय आपण एक धमाल आणि कमाल फटकेबाजी करून वापस येताना डबल 1. लक्की नंबर टी शर्ट परिधान करून फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण कल्पेश. सुपर बॅटिंग निलेश, ग्रेट बॅटिंग. 11 मध्ये 36.
संघ धावसंख्या 37. म्हणजे पहिल्या 2 षटकापर्यंत बोलबाला राहिला तो निलेश यांचा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 37 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 3 वर कल्पेश हा फलंदाज खेळपट्टीवर. हरेश आणि कल्पेश ही जोडी आहे. मेक्सन पवार अजून एक पवारची तिगडी. आतापर्यंत पहिल्या पवारने खूप खाल्लंय मार, म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौका षटका ठोकले होते. जेपी जयेश पवार यांनी थोडस कमबॅक केलंय, पण या षटकामध्ये हा पवार कशा प्रकारे बॉलिंग करेल. एक पवार बीपी म्हणजेच प्रति संघाच्या प्रत्येक खेळाडूला बीपी वाढवणारा तो बीपी म्हणजे भावेश पवार. टेनिस क्रिकेटचा तो मोहरा. सज्ज होताना इथे मात्र गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं पाहतोय आपण. मानिवली गाव टोकाकडनं या स्वतः पुलचा फटका. क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे मात्र मेडिकेट बाउंड्री लाईन वर फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र कम्प्लीट बॅकअप व्यवस्थित करता आला नाही. दुसऱ्या धावेची मागणी. थ्रो लागत नाहीये. थ्रो जर लागला असता तर कौचित कौतुक विचार करावा लागला असता पंचाला, पण या 2 धावा सहज कम्प्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या 39. 39 एक बाद 30 षटक प्रगती पथावर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला मालिकेसाठी या कडक उन्हामध्ये ज्यांनी जो खेळ ठेल त्याला थंड करण्यासाठी कूलर ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले असे ज्ञानेश्वर दादा हे सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. याच पात्रा फोर्सिंग फटका फटला का पाहिजे. खराब क्षेत्रक्षण मी तर म्हणेन. आणि चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार आलाय हा चौकार. तर सूर्यदेव सुद्धा म्हणत असेल की मी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी 2-2 तास देतोय या 3 महिन्यामध्ये. त्याचा तो प्रकोप दाखवायला सुरुवात केली. येणारे 5 दिवस खूप कठीण आहेत असं वैद्याने सांगितलं की महाराष्ट्रासाठी उष्णतेची लाट आहे ना, ती लाट महाराष्ट्रातूनच जाणार आहे. आणि पहिला दिवस आज 41 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या परवा पुढे हा टेम्परेचर 45 किंवा 46 पर्यंत जाऊ शकतो. यासाठी लहान मुलांना घराच्या बाहेर पडू नका आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपण आयोजक पाहतोय खास आमचे विद्यमान उपसरपंच एक युवा डॅशिंग नेतृत्व गणेश दादा शिलार यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत जी खंबीरपणे टीम उभी राहिली आहे त्यामध्ये विकास, उमेश, सागर, तेजस, रामचंद्र काका सर्वांचे लाडके. हा चेंडू चांगला होता. धावसंख्या जर पाहिली आपण धावप्रयोगावर 43 30 षटक प्रगतीपथावर आहे. आजच्या दिवसातला 7वा सामना आहे. याच पात्रा फटका पद आपण मेडिकेट क्षेत्राकडे परत. धावसंख्या 44. गोलंदाज सज्ज होताना मानिवली गाव या टोकाकडनं एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना केजी स्पोर्ट आहे त्या संघ. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण हा सेमीफायनलच्या दोन्ही एकाच गावाचे टॉप 2 संघ पाहतोय आपण. याच पाहता बॅक टू द बॉलर गुलंच्या डोक्यावरतून हा फटका पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी तर मात्र करेल काय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल.
धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 45. 45 लॉस ऑफ 1 विकेट. कमबॅक चांगलं केले. पहिल्या षटकामध्ये 28 धावा सुनील पवार यांनी खर्च केल्यानंतर मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक. त्याचे एक कारण होतं की निलेश आपल्यांदा बाद झाला होता मिड विकेट बाउंड्री लाईन कडे आणि तिथून धावगती थोडी मंदावली, थंडावली. दशरथ पाटील कारवे गावाचे एक महान समालोचक, शब्दाचा भांडार आहे मराठीचा. याच पात्र हा फटका चांगला आहे, लांब पल्ल्याचा हा नाहीये, कारण की डिक्लेअर झोन मध्ये जोपर्यंत चेंडू असेल तोपर्यंत धावा पळून काढणं गरजेचं आहे. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते आता मात्र षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण ती 47. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सागर, जिगरबाज सागर येतोय. पहिला चेंडू अपरकडचा अंदाज पाहिला आपण, पंच केल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर मध्ये चेंडू अतिशय वेगा, 2-2 क्षेत्ररक्षक धावताना फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार का, आणि आवाज दिलाय एका पोरांनी, लहान पोरगावता चौकार गेलंय. हा चौकार येतोय. 50 आकडा इथं मात्र पार होताना पाहतोय आपण. आवाज खेळू कक्षामधून 51. 51 धावा, पण विसरून चालता येणार नाही. जिगरबाज सागर रायते संघाकडे सुद्धा फलंदाजी खूप मजबूत आहे. सुनील पवार, सागर, जिगरबाज. हा चेंडू परत टाकावा लागेल, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भरपडते, धावसंख्या 52. या पात्र हा चेंडू परत टाकावा लागेल. लांब षटक हाताळताना पाहतोय आपण. धावसंख्या 53. 53. अंतिम षटक प्रगतीपथावर. अजून मला वाटते की 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 65चा आकडा पार करेल काय. याच पात्रा फटका उंच आहे, फटका फसलाय, फलंदाज बाद. तर पाहतोय आपण नवीन फलंदाज वेळेचा पांडे होते, त्याला विनंती असेल
जिगरबाद रायते संघाचा संगणक नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. 6:30 झालेले आहेत. 6:30 झालेले आहेत. नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. यास पात्र ड्राईव्ह केले जिल्हा पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरते आता मात्र धावसंख्या 54. सजवते गोलंदाज अंतिम षटक प्रगतीपथावर सागर. स्लॉक स्वीपचा फटका हवेत आहे पण दर्शक राहील खेळाडू आउट ऑफ पार्क आलाय षटकार. धावसंख्या 7. मनात शंका निर्माण झाली. प्रत्येक फलंदाजाच्या फटका खेळल्यानंतर बॉल चेक करणारच. धावसंख्या 60. लाईन खराब. वाईटचे इशारा येते. 61. हा रेकॉर्ड जिगरबाज स्फोट रायते संघाचा तोडील काय केजी स्फोट रायते संघ ज्यांनी तब्बल 63 धावाचा उच्चांक नोंदवला होता आणि आपल्या नावावर करेल काय. सफल झालाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड आलाय हा षटकार. याचबरोबर आजच्या दिवसातला सर्वात मोठी धावसंख्या उभी करण्याचा रेकॉर्ड सुद्धा केजी स्पोर्ट आहे ते संघाकडे. पहिले आक्रमण केलं निलेश यांनी आणि आता मात्र आक्रमण करतोय तो तेजस. निलेश दला पण चेंडूची निवड करणं भाग आहे. सगळे नवीन देऊ. तब्बल 67. मला वाटतं की या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल. जिगरबाज रायते संघाचा संगणक आपण वेळेचा बांध ठेवायचा आहे कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. 6:30 पाहतोय आपण. ओहो लाजवाब षटकार अंतिम चेंडूवर. याचबरोबर 73 धावा आणि 74 धावांचं एक विशाल आव्हान उभं केलंय केजी स्पोर्ट रायते संघाने.
तर रबाडा फरायते मयुरेश टेनिस क्रिकेटचा रबाडा पहिल्या सामन्यातला मॅडमचा पुरस्कार त्यानंतर तोच मयुरेश येतोय षटक अंतरासाठी सलामीर फलंदाज आक्रमक सुनील पवार पवार की पॉवर दाखवा लागेल 24 चेंडू मध्ये तब्बल 74 धावाचं टार्गेट आहे म्हणजे हायलाइट क्रिकेट पेक्षा चांगला खेळ दाखवा लागेल म्हणजे प्रत्येक चेंडूला तुम्हाला मोठे फटके मारावे लागेल पहिला चेंडू पुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल का सीमा पार हे पाहायचे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं फक्त आणि फक्त एक सिंगल खातं उघडतोय सुनील पवार आपलं व्यक्तिगत स्वतःचं आणि संघाचं सुद्धा खातं उघडतोय 74 धावाचं टार्गेट आहे जिगरबाज रायते संघाला सामना जिंकण्यासाठी केजी स्पोर्ट रायते संघाच्या अगेन्स्ट या स्वतः पुलचा फटका फसलाय का पाहायचंय क्षेत्ररक्षक दूर आहे प्रयत्न चांगला केला पण चेंडू मात्र अडवण्यामध्ये यश आलंय तोपर्यंत या 2 धावा सहज कंप्लीट धावसंख्येत भर पडते 3 संघाची धावसंख्या 3 71 अजून पाहिजेत हा फटका हवेत आहे आणि आलाय चौकार चेंडू होता फ्लिकचा फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट होईल धावसंख्येत भर पडते धावसंख्या पुढे सरते ती 8 बिनबाद जवळपास 18 धावाची सरासरी पार करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी यावेळेस मात्र पाहतोय की चेंडूला भेळकावलंय मेडिकेटच्या वरतून ठोकलाय षटकार DJ Sangram in the mix. बॅट मधून केडीके कडक षटकार आलाय आणि षटकारे मात्र धावसंख्येत भर पडते धावसंख्या 14 या स्पर्धा चांगला चेंडू अप्रतिम बॅटची
समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण 1 बाद 14 अजून मात्र संघर्ष करावा लागेल जिगरबाज स्पोर्ट रायते संघाला कारण की सरासरी जर पहिले आपण इथं मात्र खूप मोठी सरासरी आहे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 60 धावीची आवश्यकता असेल प्रति षटकामागे 20 धावांची सरासरी म्हणजे 3 मोठे फटके मारणं गरजेचं आहे सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून बॉलिंग करण्यासाठी तेजस चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण केजी स्पोर्ट आहे ते संघाचा 18 चेंडू 60 असं समीकरण जिगरबाज रायते संघासमोर एक कठीण आव्हान आहे चांगला चेंडू होता फटका चांगला नाहीये फक्त एक किंवा डबल मध्ये कन्व्हर्ट करू शकणार आहे चांगला थ्रो येतोय पण अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय धावसंख्येत भर पडते धावसंख्या 16 निलेश आणि सुनील पवार या दोन्ही खेळाडूंनी चांगली फलंदाजी आजच्या प्रति संघामध्ये पाहायला मिळाली तर तेजस साठी मोतीराम दलवी मला वाटते दातिवली येथून प्रति विकेटला 500 रुपये चांगला चेंडू होता हा तर एक मोठा प्रश्न आहे गुगल पे एटीएम पेटीएम हे सगळे गुगल आले ना रोकडा ऑन दी कॅश पण मोतीराम दादा दलवी यांच्यामधून निश्चित प्रति विकेटला 500 रुपये देण्यात येईल युट्यूबच्या माध्यमातून दादा सामन्याचा आनंद घेताना खूप मोठे एक पाठीराख आहेत टेनिस क्रिकेटचे मोठे शौकीन यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण वाईट इशारा येतोय सूर्य खूप दूर निघून जातोय पाहतोय आपण सेमीफायनलचा सामना असं वाटलं होतं की काटेकी टक्कर पाहायला मिळेल काय पण सध्या तरी मी तर म्हणेन की माझा अनुमान असे की एकतर्फी सामना पाहतोय आपण 74 धावांचं विशाल आव्हान आहे तो स्वीकारताना मात्र एक चांगली फलंदाजी पाहायला मिळत नाहीये परत बॅटच्या पट्ट्यात धावा तसा घेता आला नाही चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ठेवला होतोय फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल धावसंख्येत बदल धावसंख्या 18 दिल्ली कापी दूर आहे जर तुम्हाला इथं मात्र दिल्ली काबीज करायची असेल कमी वेळेमध्ये तुम्हाला जर तिथं पोहोचायचं असेल तुम्हाला बस किंवा ट्रेन नाकारावं लागेल तुम्हाला हवाई विमानाचं तिकीट बुकिंग करावं लागेल हा चेंडू मात्र स्वेर आहे तेजस मात्र अधूनमधून स्वेर लाईन हाताळतोय धावसंख्या 19 15 चेंडू मध्ये अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र खूप मोठी धावसंख्या 55 यास पात्र अजून एक खराब चेंडू वाईटचा इशारा येतोय तेजस खराब बॉलिंग करताना पाहतोय आपण केजी स्पोर्ट रायते संघाचा एक चांगला ऑलराऊंडर यास पात्र फटका चांगला आहे फेकून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय हा षटकार
इथून मात्र सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूला तुम्हाला बाउंड्री मध्ये डील करावं लागेल. प्रति चेंडूवर चौकार. हा वेगवान चेंडू पण स्वतःची एनर्जी खराब करताना पाहतोय. लाईन चुकीची आहे. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 27. दुसरे षटक प्रगती पथावर असताना पाहतोय आपण. अजून 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 47. फाईट करताना जिगरबाद राहते. चांगला चेंडू. ही लाईन कायम ठेवावी लागेल. इथे मात्र तेजस याला वेगवान चेंडू टाकला होता. आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क झाला नाही. बाकीचं काम पूर्ण केले विकेट किपरांनी. 13 चेंडू 47 असं समीकरण. थोडस परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण. तेजस हा गोलंदाज क्षेत्ररक्षण मध्ये. लॉंग ऑफ बाउंड्रीला क्षेत्ररक्षक पाठवलंय आणि फाईन लेग जवळपास लॉंग लेगला उभा होता तो. आता मात्र सर्कलच्या आतमध्ये. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये पाहतोय आपण. एक मिड विकेट, एक काऊ कॉर्नर आणि दुसरा लॉंग ऑन बाउंड्री. हा फटका याला म्हणतात जाल टाकणं आणि त्यामध्ये फसवणं. युक्तीचा वापर केला संगणकाने आणि गोलंदाजाने. मोठा मासा गळा लागला का म्हणतात क्रिकेटमध्ये. कारण की मासा गळाला येण्याचं कारण त्याचा आवडीचा खुराक त्याच्यामध्ये अडकलं होतं, गांडूळ. आणि तो प्लॅनिंग इथं मात्र बनवलंय. ज्या प्रकारे त्याचा आवडीचा चेंडू टाकलं की या चेंडूवर हा फलंदाज फोर्सिंग फटका मारेल आणि त्या जाळमध्ये एक मोठा मासा अडकलंय आणि अजून एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या जर पाहिली आपण 27 आहे 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण जिगरबाद रायत्या संघ. 12 चेंडू आणि तब्बल 47. तुम्हाला इथून प्रति षटकामागे किती धावांची सरासरी पूर्ण करावी लागेल? 23.50. चला वेळेचं भान ठेवायचंय. म्हणजे चौकार मारावे लागतील. आता मात्र प्रत्येक चेंडू चौकार. दिवसभरात थोडस उन्हाचं टेन्शन. सज्ज होताना याच पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मोठी कट घेऊन किंवा मात्र गली आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून अतिशय वेगात सरकतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी धावणार. पंचाचा इशारा ते सीमा पार आलाय हा चौकार. याच पात्र हा फटका हवेत आहे. फटका फसलाय काय पाहायचंय. आणि अप्रतिम गेल आणि फलंदाज या चेंडूवर अजून एक फेल.
10 चेंडू आणि अजून 43 असं समीकरण आहे. आता मात्र 10 चौका जरी मारले तर सामना जिंकू शकणार नाही जिगरबाज रायत्या संघ. पण इथून मात्र षटकार तुम्हाला मारावा लागेल, किमान 4 किंवा 5. त्यामधून आलाय हा नंबर 1 सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर. काय पाहिलं आपण, स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅटनी लाजवाब उल्लेखनीय देखना षटकार. याच पात्र टॉप एज हवेत आहे, पण खेळ घेण्याचा प्रयत्न का केला गेला नाही. धाव नाहीये कुठल्या प्रकारे. 8 चेंडू 37 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. या चेंडूवर 2 मोठे फटके मारावे लागेल जर अंतिम षटकापर्यंत सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जायचं असेल. हा फटका परत पाहतोय आपण सरळ बॅटने, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसऱ्या अँगल कडे थ्रो जातोय. 2 धावा पूर्ण. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 35-36. सॉरी 35 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर 5 धावा. हेलिकॉप्टर उडत होता खाली शेतामध्ये, चेंडू आलाय चौकार. पाटील फेवरेट आहे, मी तिची मॅच बघायला कुठे पण जातो. जयेश पाटील, धनेश कुमार पण तो पण 6 चेंडू आणि 31. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज हरीश. पहिल्या चेंडूवर हा धमाका पाहतोय आपण. ठोकले हा षटकार. जिगरबाज का नाव देण्यात आलं हे सांगताना की आम्ही फाईट करणार आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतोय. संघर्ष केले तुम्हाला कुठल्याही प्रकारे यश मिळणार नाही. हार मानू नका. जोपर्यंत दम आहे तोपर्यंत लढा. ध्येय काय हे पूर्ण झाला नसेल तरी चालेल, पण तुम्ही ध्येयासाठी किती प्रयत्न केला या गोष्टीला तुम्हाला महत्व राहील. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25. अजून एक येईल काय चेंडूवर. हा चेंडू मात्र हवेत आहे. फटका फसलाय. परतीचा प्रवास. आता मात्र 4-25.
नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण हर्षद. हा चेंडू हवेत. बॅक टू द बॉलर. थांब मी घेतोय हा झेल असं बोललंय बॉलर आणि झेल टिपलंय. सज्ज होताना चांगला चेंडू बीट झालाय. फलंदाज बीट होतो. विकेट किपर. चेंडू मात्र नॉनस्टॉप बाउंड्रीकडे अतिशय वेगात सरकताना पाहतोय आपण. आलाय बाईच्या स्वरूपात चौकार. 50 आकडा पार केलाय. 2 चेंडू मध्ये 25. एक चेंडू आणि याचबरोबर पाहतोय की अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ केजी स्पोर्ट राहते हडलक जिगरबाद राहते. तर सामनावीर नो डाऊट निलेश ठरते. सामनावीर निलेश आपण लगेच यायचंय.